शांततेचे फळ प्रार्थना, प्रार्थनेचे फळ श्रद्धा, श्रद्धेचे फळ प्रेम, प्रेमाचे फळ सेवा आणि सेवेचे फळ शांती. एक प्रवास शांततेकडून शांतीकडे होणारा. शब्द आहेत संत मदर तेरेसा यांचे. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, 4 माणसांचं चौकोनी कुटुंब, त्याची छोटीशी नोकरी, ती घरामध्ये कामकाज करायची आणि पदरामध्ये 2 छोटीशी कोकरं. अतिशय व्यवस्थितपणे सगळं काही चाललेलं. गरिबी होती परंतु भरपूर प्रेम होतं. आणि अशा पार्श्वभूमीवरती स्वयंपाक करत असताना तिला अचानक घेरी आली. कपाळावरती घामाचे मोठमोठाले थेंब. शेजाऱ्यांनी उचलून तिला बेडवर आणलं. त्याला फोन करण्यात आला. तो बिचारा फॅक्टरीमधून धावत पळत घरी पोहोचला. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. चाचण्या करण्यात आल्या आणि डॉक्टरांनी निदान केलं की तिच्या हृदयाला 4 ब्लॉक्स आहेत आणि म्हणूनच तातडीने ऑपरेशन करण्याची गरज आहे. 5 लाख रुपये खर्च होतील. त्याच्या पायाखालची वाळू जणू काही सरकली. विषण्ण अशा मनस्थितीमध्ये तो बसून होता आणि कोणीतरी त्याच्या खांद्यावरती हात ठेवून म्हटलं, फ्रान्सिस भिवू नकोस, आपल्या चर्चच्या बाजूला एक छोटंसं चॅपल आहे, त्या ठिकाणी जाऊन तू आपलं गाऱ्हाणं परमेश्वराच्या कानी घाल. त्या परमेश्वराला काहीच अशक्य नाही. आणि फ्रान्सिस पडत्या फळाची आज्ञा मानून त्या चॅपलमध्ये जातो. 6 महिन्यानंतर फ्रान्सिसने कॅरिस्मॅटिक प्रार्थना संघामध्ये साक्ष दिली. त्या साक्षीमध्ये फ्रान्सिस काय म्हणतो बघा, की जाताना जणू काही जड पावलांनी, जड अंतःकरणाने, चेहऱ्यावरती चिंतेचं जाळं घेऊन, डोळ्यासमोर अंधकार पसरलेल्या अवस्थेमध्ये मी त्या चॅपलमध्ये प्रवेश केलेला. त्या चॅपलमध्ये बसल्यानंतर अंतःकरणाच्या खोल कप्प्यातून परमेश्वराला आक्रोश करत, आरोळ करत विनंती करू लागलो की परमेश्वरा, मी बुडालेलो आहे. एवढा मोठा डोंगर माझ्या घरावरती कोसळलेला आहे. काय करायचं मला कळत नाही. आता तूच मला मार्ग दाखव. आणि जणू काही चलत चित्रपटाप्रमाणे दानशीर व्यक्तीची आणि संस्थांची नावं त्याच्या डोळ्यासमोरून सरकू लागली. आतमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला की हा जो प्रसंग निर्माण झालेला आहे त्याच्यावरती आपण नक्कीच मात करू शकू. आणि तो येताना जणू काही हलक्या मोर पिसासारखा बाहेर पडला. चेहऱ्यावरती वेगळा प्रकाश होता, अंतःकरणामध्ये वेगळा आत्मविश्वास होता. वेगवेगळ्या व्यक्तीला जाऊन तो भेटला. 6 आठवड्यामध्ये 4 लाख रुपये उभे झाले. तिचं ऑपरेशन झालं. ती घरी आली आणि नंतर फ्रान्सिसने दिलेल्या साक्षीमध्ये तो सांगतो की हा संपूर्ण प्रसंगामध्ये मी काहीतरी शिकलो. तिच्या हृदयाचे ब्लॉक्स काढण्यात आले, पण माझ्या देखील हृदयामध्ये ब्लॉक्स होते. मी देखील थोडासा घमेंडी होतो. मला कधी वाटलं नव्हतं कोणापुढे हात पसरावा लागेल, परंतु तिच्यासाठी काळजाची झोळी घेऊन मी फिरलो आणि परमेश्वराने ती झोळी त्याच्या कृपेने भरून काढली. प्रसंग आला, निघून गेला, परमेश्वराला कायमचा राहिला. आज माझं संपूर्ण कुटुंब मिशनरी कुटुंब बनलेलं आहे की परमेश्वराच्या प्रेमाचा हा जो अनुभव आलेला आहे तो अनुभव घेऊन मी सगळीकडे साक्ष देत आहे. मिशनरी कुटुंब. आज आपण माझं कुटुंब, पवित्र कुटुंब ह्या विषयावरती चिंतन करत आहोत आणि आपल्या समोर 2 सुंदर अशी वाचनं सादर करण्यात आलेली आहेत. योनाच्या पुस्तकातील अर्ध वाचन काल तुम्ही ऐकलेलं असेल. आज त्यातला अर्धा भाग आपल्या समोर सादर करण्यात आलेला आहे. आता आपण हे दोन्ही तुकडे एकत्र जॉईन करायचे आणि योनाच्या पुस्तकातील 4 अध्यायामध्ये मिशनरी स्वरूपाचं कुटुंब कसं असू शकतं आणि असू नये ह्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. योनाचं उदाहरण आपल्या समोर उभं केलेलं आहे. एखाद्या कुटुंबामध्ये जन्मलेला हा योना, कुठेतरी त्याने परमेश्वराची हाक ऐकली. परमेश्वराने त्याला सांगितलं, जा निनवे शहरामध्ये. ते निनवे शहर जेरुसलेमचा भाग नव्हतं, परकियांचा प्रांत, असिरियाची राजधानी. आणि तिथे जाऊन सांगायचं 40 दिवस आणि 40 रात्री आणि मग निनवे धुळीस मिळणार आहे. कोणत्या तोंडाने जाऊन त्या लोकांना सांगायचं? योना परमेश्वरापासून पळून जातो. तार्शिश ह्या दिशेने जाणाऱ्या गलबतामध्ये बसतो.
त्या ठिकाणी जाऊन झोपी जातो, समुद्रामध्ये वादळ निर्माण होतं. हा सगळा प्रसंग काल तुम्ही ऐकलेला असेल. आणि बायबल अभ्यासक आपल्याला सांगतात, दिस इज डिसइंटरेस्टेड मिशनरी. निरुत्साही असलेला हा मिशनरी, कशातच रस नाही. परमेश्वर सांगतो ह्या दिशेने जा, नेमका उलट दिशेने धावत निघाला. परमेश्वर सांगतो जागृत राहा, जाऊन तो झोपी गेला. परमेश्वर सांगतो घाबरू नकोस, पुढे सुरू ठेव. त्याने सांगितलं मला समुद्रात फेकून द्या, बस झालं तेवढं. कधी कधी आपल्या कुटुंबामध्ये डिसइंटरेस्टेड मिशनरी असतात. काहीच करायचं नाही, फक्त ऐत खायचं, खाऊन पिऊन मजा करायची, दुसरं काहीच नाही जीवनामध्ये. अशा प्रकारचा निरुत्साही मिशनरी ह्या जगाला कोणता संदेश देतो की ह्या जगामध्ये कितीतरी लोक आपल्या मदतीची वाट पाहत आहेत, त्यांना काहीच पडलेलं नाही. मला कसं मिळेल, माझ्या जीवनामध्ये मला कसं मिळू शकेल, त्याचा विचार माणूस करतो. काल तुम्ही चांगल्या शोमरोनाचा दाखला ऐकलेला आहे. तिथे देखील नेमकी तीच परिस्थिती. बिचारा तिकडे तडफडतो आहे, याजक चालला, लेवी चालला, काहीच वाटत नाही त्यांना. लुटारो आले, ते लुटून गेले. अशा प्रकारची प्रवृत्ती माणसामध्ये असू शकते. पहिलं चिंतन आपण करायचं आहे, माझ्या घरामध्ये निरुत्साही मिशनरी आहेत का? माझ्या कुटुंबातून कोणता संदेश हा जगाला जात आहे? माझ्या शेजाऱ्यामध्ये आणि माझ्या मित्र परिवारामध्ये माझ्या कुटुंबातून कोणता संदेश जात आहे? आणि मग आपल्याला माहित आहे, जोनाला त्या ठिकाणी समुद्रात फेकून दिल्यानंतर एका मोठ्या माशाने त्याला गिळलं. 3 दिवस आणि 3 रात्री जोना त्या माशाच्या पोटामध्ये आहे. तेव्हा त्याला एक मोठा साक्षात्कार झाला. त्याच्या लक्षात आलं की परमेश्वर फक्त इस्रायली लोकांचा, जेरुसलेम लोकांचा परमेश्वर नाही, हा परमेश्वर संपूर्ण विश्वाचा नियंता आहे. म्हणून त्याने मला माशाच्या पोटामध्ये एवढं सुरक्षित ठेवलेलं आहे. त्या माशाच्या पोटामध्ये असताना तो अस्वस्थ झालेला आहे, काय नक्की करायचं कळत नाही. दिस इज कॉल्ड डिस्टर्ब मिशनरी. हा जोना डिस्टर्ब मिशनरी झालेला आहे. एक माणूस जरी घरामधला डिस्टर्ब असला तर संपूर्ण कुटुंब आजारी असतं. अल्कोहोलिक एनॉनिमस त्यामध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, एक व्यक्ती व्यसनी असली की ती आजारी होते, संपूर्ण कुटुंब आजारी बनत असतं. वेगवेगळ्या प्रकारचे आजार, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक. शारीरिक दृष्ट्या हा मनुष्य त्या दारूच्या नशेमध्ये गुंग असतो, मानसिक दृष्ट्या सतत त्या दारूचाच विचार करत असतो, आध्यात्मिक दृष्ट्या त्याचं नैतिक अधपतन झालेलं असतं. काय खोटं किती बोलायचं, पैसे कसे मिळवायचे, परंतु आपल्याला पाहिजे ते मिळालं पाहिजे. अशा प्रकारे अस्वस्थ असलेला माणूस आपल्या घरामध्ये असू शकतो. संपूर्ण कुटुंब अस्वस्थ होऊ शकतं, संपूर्ण समाज अस्वस्थ होऊ शकतो. डिस्टर्ब मिशनरी. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यासाठी दुसरा एक दाखला दिलेला आहे. राजा आपल्या वैभवाने येईल तेव्हा तो राजासनावरती बसलेला असेल. नीतिमान आणि दुर्जन ह्यांना तो वेगळं करेल. कसं वेगळं करणार आहे? मेंढपाळ जसं मेंढरा शेरडांपासून वेगळी करत असतो, तशा प्रकारे वेगळं करणार आहे. मेंढरा आणि शेरड ही प्रतीक का वापरण्यात आलेली आहेत? तुम्ही 5 मेंढ्या म्हणा किंवा 50 मेंढ्या एकत्र बांधून बघा, कधीच भांडणार नाहीत. पण 2 शेरड म्हणजे बकऱ्या, 2 बकऱ्या तुम्ही नुसत्या एकत्र बांधून बघा, ताबडतोब एकमेकांवरती तुटून पडतात. त्याचं कारण असं असतं, त्या अस्वस्थ असतात, दुसऱ्यांना देखील अस्वस्थ करत असतात. मेंढ्यांचं तसं नाही, निष्कलंक कोकरू, शांत निवांत अशा प्रकारचं जीवन जगणारे. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये अस्वस्थपणा असेल तर तो फक्त आपल्या पुरता मर्यादित राहत नाही. रेस्टलेसनेस इज कंटेजियस. अस्वस्थपणा हा संसर्गजन्य रोग आहे. तुम्ही अस्वस्थ असाल तर तुमच्या कुटुंबात तुम्ही अस्वस्थ करणार. मी मलेशियाला गेलो होतो, त्या ठिकाणी मला एका व्यक्तीने सांगितलं आणि मला फार आश्चर्याचा धक्का बसला. काय त्या माणसाने निरीक्षण केलंय बघा. तो माणूस सांगतो, तुम्ही भारतीय सतत वैतागलेले असता, गाडीमध्ये वैतागलेले, बसमध्ये वैतागलेले, रिक्षामध्ये वैतागलेले, बाजारामध्ये वैतागलेले, कुठेही काय असलं घरामध्ये वैतागलेले, सतत वैतागलेल्या अवस्थेमध्ये
मग ते म्हणतात तुम्ही एन्जॉय कधी करता? कधी कधी सुंदर असा सोहळा आयोजित केलेला असतो तरी माणूस वैतागलेला असतो. म्हणून माणसाने शोध घ्यायचा आहे, ही जी अस्वस्थता माझ्या मनामध्ये आहे ती कुठून येते आहे. बालकवी ठोंबरे त्याने तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे, कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला, काय बोचते तेच कळेना हृदयाच्या अंतर हृदयाला. कधी कधी माणसाला कळत नाही की आपण एवढे अस्वस्थ होतो कसे. आजूबाजूची परिस्थिती असू शकते, पण त्यापेक्षा महत्वाची असते आपली मनस्थिती. मनस्थिती मजबूत असेल तर परिस्थिती देखील बदलण्याची ताकद माणसाच्या मनगटामध्ये असू शकते. त्यासाठी माणसाने आपली मनस्थिती स्वस्थ चित्त करायची आहे. म्हणून हा दुसरा मुद्दा आहे डिस्टर्ब मिशनरी. आणि आज आपण जे ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये आता तिसरा मुद्दा आलेला आहे डिसिप्लिन्ड मिशनरी. डिसिप्लिन मिशनरी ह्याचा अर्थ असा आहे, योनाला दुसऱ्यांदा परमेश्वराचं वचन प्राप्त झालं आणि योना ताबडतोब निघाला. जो योना एकेकाळी पळून गेला होता, झोपी जात होता, समुद्रात फेकून द्या सांगत होता, तो सांगतो आता मी चाललो. तत्काळ अशा प्रकारचा त्याने निर्धार केला आणि परमेश्वराचं वचन सांगण्यासाठी गेला. डिसिप्लिन्ड मिशनरी, शिस्तप्रिय अशा प्रकारचा मिशनरी. काय फरक झालाय बघा. जी व्यक्ती शिस्तप्रिय असते त्या व्यक्तीच्या शब्दाला एवढी प्रचंड धार असते की ऐकणाऱ्याच्या काळजाला चर्र झाल्याशिवाय राहत नाही. नेमकं तेच झालेलं आहे. योना एक दिवस फिरला, संपूर्ण शहर फिरण्यासाठी 3 दिवस लागले असते. एका दिवसामध्ये राजाच्या कानावरती बातमी गेली. राजापासून रंकापर्यंत, माणसापासून गुराढोरापर्यंत सगळ्या जणांनी गोंतात पांघरून ते राखेमध्ये बसले, परमेश्वराचा धावा करू लागले. आणि आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे, ते आपल्या दूरवर्तनापासून आता बाजूला झालेले आहेत. हे पाहून परमेश्वर अनुताप पावला. त्याला देखील कुठेतरी वाईट वाटलं. जे अरिष्ट आणायचं ते अरिष्ट त्याने त्यांच्यावर आणलं नाही. संदेश किती मोठा आहे बघा. जर माणूस आपले मार्ग बदलायला तयार असेल तर परमेश्वर आपल्या योजना बदलायला तयार असतो. देवाने बदलली योजना, माणसाने मात्र मार्ग बदलले पाहिजे. कुटुंबामध्ये काय चाललेलं आहे, शिस्त प्रियता. पूर्वीच्या काळी काय शिस्त होती, आता बरीचशी बेशिस्त जाणवत आहे. सर्व एकत्र जेवायचे, वेळेवर यायचे, वेळेवर सगळं चालायचं. आज कोण कधीही येतो, जो तो आपापल्या खोलीमध्ये जातो, आपापला मोबाईल घेऊन बसतोय. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. माणसाने तपासून पाहायचं आहे, माझ्या घरामध्ये कुठे बेशिस्त निर्माण झालेली आहे. आणि मग चौथ्या टप्प्यामध्ये योनाच्या जीवनामध्ये योनाने हे सगळं बघितलं. त्याला माहित होतं की परमेश्वर मंद क्रोध आहे, दयेचा सागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटतं. आणि मग योना रागावला. तंबूमध्ये बसून वाट बघत होता कधी हे शहर धुळीस मिळेल. कारण त्याने सांगितलेलं 40 दिवस आणि 40 रात्री आणि निनवे धुळीस मिळेल, आणि मिळालं नाही. आणि म्हणूनच आता चौथा मुद्दा आहे डिसअपॉइंटेड मिशनरी. निराश झालेला तो मिशनरी आहे. आपल्यामधील बऱ्याच कुटुंबामध्ये अशी निराशा पसरलेली आहे. हा नुसता निरुत्साह नाही, निराशा. कोणत्या तरी बाबतीत आपण डिसअपॉइंट झालेलो आहोत. आपल्याला हे हवं होतं, मिळालं नाही. हे आपलं स्वप्न होतं, पूर्ण झालं नाही. निराशा आलेली आहे आणि त्या निराशेचे वलय सगळीकडे पसरत राहत असतात. तशा प्रकारे योनाच्या जीवनामध्ये ती निराशा आली. परमेश्वराने त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. ती निराशा त्याला कशामुळे आलेली आहे? संकुचित वृत्ती, स्वतःचाच विचार करण्याची वृत्ती. तो स्वतःचा विचार करत होता. आता लोक काय सांगतील? अरे तू सांगत होतास ना 40 दिवस आणि 40 रात्री, कुठे काय झालं नाही ते? परंतु परमेश्वर सांगतो, ह्या शहरामध्ये 1,20,000 अशी माझी माणसं आहेत, त्यांना उजवा डावा काही कळत नाही. मग त्यांना मी ठार करावं. त्यांनी तर पश्चाताप केलेला आहे. परमेश्वराचं पाहणं व्यापक असतं, माणसाचं पाहणं संकुचित असतं. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये निराशा येत असते. थोडेसे माणसाने डोळे उघडाईप करायचे, आजूबाजूला बघायचं,
दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, औरों को का गम देखा तो मेरा गम कितना कम हो गया. हे गाणं आपण ऐकलेलं असेल की जगामध्ये केवढं दुःख पसरलेलं आहे. थोडंसं आपल्या खिडकी पलीकडे बघून लक्ष द्या, आपल्याला जाणवेल की आपलं दुःख फार मोठं नाही आहे. दुसऱ्या कोणाचं तरी दुःख आपल्यापेक्षा मोठं आहे. एकदा माणसाला ती जाणीव झाली की माणूस मिशनरी कुटुंब बांधण्यासाठी सज्ज होत असतो. आपल्या जीवनामध्ये शिस्तप्रिय अशा प्रकारचे मिशनरी तयार होत असतात. थोडंसं शुभवर्तमानाकडे आता लक्ष देऊया. काय तिकडे नक्की घडत आहे? दोन प्रकारची प्रवृत्ती त्या ठिकाणी आहे. एकीकडे प्रवृत्ती आहे सतत कृतिशील आणि सक्रिय राहायचं, खूप चांगली गोष्ट आहे. पण फक्त सक्रियच आणि कृतिशील राहायचं, थोडासा वेळ चिंतनासाठी द्यायचा नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या मरियेला सांगत आहे की मरियेने चांगला वाटा निवडलेला आहे, तो तिच्यापासून कधीच काढला जाणार नाही. त्याचा अर्थ काय? ह्या जगातील आपलं सगळं कामकाज संपेल, पण चिंतनशीलता जर असेल, तुम्ही जगात कुठेही जा, ती तुमची चिंतनशीलता तुम्हाला कृती करण्यासाठी प्रवृत्त करेल. पण कधीच तुम्ही थकू शकणार नाहीत, कारण त्याचं मूळ आतमधून असतं. अश्वत्था नावाचं वृक्ष असतो, असं म्हणतात की त्याची मुळं स्वर्गात असतात, फळं पृथ्वीवरती असतात. मदर तेरेसांच्या विषयी असं म्हटलं गेलं की त्यांची मुळं जणू काही स्वर्गात होती आणि फळं ह्या पृथ्वी तलावरती होती. आपल्या घरामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येत असतो तेव्हा मार्थासारखी प्रवृत्ती आहे की मरियेसारखी प्रवृत्ती आहे. वन इज अ स्कॅटर्ड पर्सनॅलिटी, द अदर वन इज अ सेंटर्ड पर्सनॅलिटी. विखुरलेलं व्यक्तिमत्व आणि केंद्रित व्यक्तिमत्व आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला घडवायचंय. केंद्रित व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य असं आहे, जास्त शब्द बोलणार नाहीत, मनन चिंतन करत राहणार, जीवनामध्ये प्रचंड अशी शांती असणार आणि मार्थासारखी दगदग म्हणा, कष्ट म्हणा, कुरकुर म्हणा, तक्रार म्हणा, अशा प्रकारची वचनं तोंडामध्ये नसणार. सातत्याने मुखामधून जणू काही अमृत पाझरतं आहे असं माणसाला वाटावं, अशा प्रकारचं त्यांचं जीवन असतं. आज आपण माझं कुटुंब, पवित्र कुटुंब, अशा प्रकारचा विचार डोळ्यासमोर ठेवलेला आहे. 4 प्रकारचे मिशनरी बघितलेले आहेत, 2 प्रकारच्या प्रवृत्ती बघितलेल्या आहेत. आता स्वतःच्या जीवनाकडे डोकावून पाहायचं. ते पवित्र कुटुंब, पवित्र मरिया, संत जोसेफ आणि बाळ येशू ह्यांचं ते पवित्र कुटुंब, ते तिघे जण 3 महत्वाचे संदेश देतात. पहिला संदेश आहे योसेफाकडून. संपूर्ण नव्या करारामध्ये योसेफ एक शब्द सुद्धा बोललेला नाही. ह्याचा अर्थ सगळी कामं शब्दानेच होतात का? नाही, शांततेमध्ये सुद्धा पावर असते. ती शांतता योसेफाची, ती शांतता नाझरेतच्या कुटुंबाची, संपूर्ण जगामध्ये परमेश्वराचा सुवार्ता पसरू शकणारी अशी ती शांतता. दुसरा गुण त्या ठिकाणी अगदी मूर्तिमंत असा आहे, नम्रता. पवित्र मरिया, ते पवित्र मरिया नम्रपणे परमेश्वराची योजना स्वीकारते. योसेफाबरोबर हवं तिकडे जाते. मग ते बेथलेम काय, इजिप्त काय, नाझरेत काय, जेरुसलेम काय, सगळीकडे जाण्याची तयारी दाखवते. अशा प्रकारची लवचिक नम्रता. आणि ह्या दोनोंचं सुंदर असं मिश्रण आहे आज्ञाधारकपणा. प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र एका घरामध्ये लहानाचा मोठा होतो आणि आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहतो. तो आज्ञाधारकपणा. ओबिडियन्स इज अन इनफॅलिबल गाईड ऑफ ह्युमन लाईफ असं म्हटलं जातं. आज्ञाधारकपणा हा अचूक मार्गदर्शक असतो. अचूक कोणीतरी आज्ञा केलेली असते, आपण मनापासून ती आज्ञा स्वीकारायची असते, त्यानुसार जीवन जगायचं असतं. मग आपल्या कुटुंबामध्ये ही सगळी फळं आपल्याला दिसायला लागतात. त्या फळांमध्ये मदर तेरेसाने सांगितल्याप्रमाणे शांततेचं फळ असतं प्रार्थना. घरामध्ये प्रार्थनेचं वातावरण निर्माण होत असतं. त्या प्रार्थनेचं फळ असतं श्रद्धा. ती श्रद्धा आपल्या जीवनातून डोकावत असते, आपल्या बोलण्यातून लोकांना जाणवत असते. त्या श्रद्धेतून पाझरत असतं प्रेम. ते प्रेम आपल्या नातेवाईकांना, मित्र परिवारांना, शत्रूंना देखील आपण वाटू शकतो. त्या प्रेमाचं फळ असते सेवा. ती सेवा करण्यासाठी देखील माणूस तत्पर असतो. आणि हे सगळं केल्यानंतर अंतर्यामी आणि आजूबाजूला
परम शांतीचा अनुभव येत असतो. म्हणून मदर तेरेसाचे शब्द पुन्हा एकदा आपल्या काळजावरती कोरूया की शांततेचं फळ प्रार्थना, प्रार्थनेचं फळ श्रद्धा, श्रद्धेचं फळ प्रेम, प्रेमाचं फळ सेवा आणि सेवेचं फळ शांती.